आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज बघतोय की उन्हाचा प्रचंड कडाका असतानासुद्धा या 80 वर्षाच्या आजी आज उपोषणाला बसलेत. वय 80 आणि या वयात त्यांना उपोषण करावं लागते, तेही त्यांच्या मुलाविरुद्ध. नेमका काय प्रकार आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आजी, गाव कुठलं तुमचं? बाळवणी. तुम्ही नेमकं का उपोषणाला बसला आहे? माझं फसवून घेतलंय कोर्टाकडलं. कोणी फसवलं? लेकानं, नातवानी आणि दोन्ही लेक मारते ते मला लई. मग कशासाठी मारतात? काय तो याच नाही राहणार. मग तुम्ही पोलीस स्टेशनला आला होता, इथं तक्रार दिली होती? दिली ती, पण काय माझी दाद घेणार ती. नवऱ्याला मारलं, लई जाऊ पोलीस स्टेशन केलंय म्या. मला कोर्टानं रान दिलं, पाणी दिलं नाही, मला पेरल्याला काय खाऊन दिलं नाही, ऊस लावल्याला पोरांच्या नावावर घालवला लेकानं. तुम्हाला मुलं किती आहेत एकूण? मुलं दोनच मुलगी आहेत. दोन्ही मुलांची नावं सांगा की. केशव यशवंतमाळी, महादेव यशवंतमाळी. मग आता तुम्हाला मारहाण कोण करते? दोघं पण करतेच. मग तुमचे पती आहेत का? नाही, वार मारलं न मेलं. मग आता तुम्ही राहताय कुठं? भाड्याच्या घरात. आणि तुमची मुलं कुठं राहत आहेत? ती शेतात राहते. मग किती शेत आहे सगळं तुमचं? 11 एकर 11 गुंठ. ते कुणाच्या नावावर आहे? सगळं त्यांच्या नावावर. मग मुलांच्या नावावर केलंय तुम्ही? नाही, माझ्यानं फसवून घेतले. मुलांनी तुमचं शेत तुमच्याकडनं फसवून घेतले? हा. त्यांना असं जराचं काय वाटत नाही का, आई आपली आहे, आईला फसवतोय काय? आई मिले, त्याला आई नाही, TBच्या आजारात मिल्या म्हणून लगीन करून आला. आणि त्याच्या बायकोनं आता पुन्हा अंगठा उठवायला आई कुठनं डबऱ्यातनं काढली का त्यानं उडकून. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं? आई नाही म्हणून सांगितलं? हा. आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही, मी एकटाच आहे. मग गावात दुसरं कोण दाद घेत नाही? नाही, गावात कोण घेत. असं का होतं? म्हणजे कोण का विचारत? खोबरं तिकडं चांगलं. आम्ही दाद घेत नाही का, तर आम्हाला दाद पोरं ऐकत नाही. ती तुमची, तुम्ही आपलं पोलीस स्टेशनला जावा. पोलीस स्टेशनमध्ये आलं तर पोलीस स्टेशनमध्ये की असू द्या, तुमचाच लोक आहे, आई तुम्ही यायचा, लेख आहे तुमची, असं तसं म्हणून गपचूप करते ती, घाली होती ती. ही दाद घेत नाही ती. आणि लेकाने आईला फसवलं, बाला फसवलं, बाला मारलं, कुऱ्हाड घेऊन अंगावर येते ती. बाप भाऊ भाऊ दोघं बी हा लाता बुक्या घालते ती. काय घालायचं काम आहे हिने? हा, आई बापासनी मारताय तुम्ही? हा, बायकासनी तसं मारताय का तुमच्या? मग पोरासनी मारत नाही सर तुम्ही. आई बापाची घेतायसा ती घेसायचा. इकत घेतलं, खुश खरेदी केलं. कुठं आहे ती पैसे तुमचं? दाखवा आमासनी. मग हा, हे नेमकं कशासाठी चाललंय? का शेतीसाठी? आई रानासाठीच की, रानासाठी. मग आईने काय वाटणी मागितली का? आईनं वाटणी मागितली नाही. आईचं फसवून घेतलं तिने. पोलीस स्टेशनला तक्रार घेतलेली नाही घेतलेली. पोलीस स्टेशन म्हणली जावा तुम्ही, आपलं तुमचा लोक आहे, तुमचं हे आहे, बघा जावा. मारलं तर आमच्याकडे या, म्हणजे मेल्यावर ना तुमच्याकडे याचं. ते बी तुम्ही दाद घेताय सगळं मेल्यावर ना तरी. हा, ते बी म्हणणार कशाने मेली कुणा ठाव. आता इथं उपोषणाला बसलाय, कोण दादगीर वाटतंय तुम्हाला? हा, कोण ना घेतली नाही घेतली, राहिलं शेवटी आमचं नशिबानं आम्ही. आता काय करायचं? हा, आता हिने दाद घेत नाही, ती दाद घेत नाही, ती कोण दाद घेणार आहे? मग आता आमचे बसले आपलं घरात जे बस. आता यांना 2 मुलं आहेत. हो. आणि यांच्या स्वतःच्या घरात यांना मुलं राहून देत नाही. ते देत राहून. मग हे नेमकं कुठं राहते? हे भाड्याच्या घरात. आणि भाडं कोण भरते ते? भाडं ही जी आता ही कामाला जायचं वय नाही, पण तुमच्यासारखी देते तिथे ही 100 200 घे, 250 घे. आणि ते भाडं करी म्हणजे घर मालक बी आहे, ते आपला चांगला आहे बिचारा. मग ते म्हणतो माझं पडून राहण्याप्रस आपलं राम म्हातारे
झाडून झुडून तेवढंच आपलं राहील. हा अय म्हातारीचं रान असून घर असून शिना हिला घरातनं बाहेर वारत अशी आणि तुम्ही पोरं बायका घेऊन शिना चांगलं खातायसा तुम्ही. हा कमीत कमी आईला सांभाळायला काय अडचण येते? मी म्हणते सांभाळायचं नाही, सांभाळणार नाही ती म्हणते ती आई मिली आम्हाला बा मेला आणि त्यांची जमीन पाहिजे तुम्हाला. हा तुम्हाला कोण नको आहे ते मग जिमने कशाला खातायसा तुम्ही? तिथनं निघा बाहेर मग. हा आपण बघतोय की या आजींचं 80 वर्ष वय आहे. या 80 वर्षाच्या या वयामध्ये त्यांच्या सख्ख्या मुलांनी यांना अक्षरशः मारहाण करून घरातून हाकलून लावले असं यांचं म्हणणं आहे. यांचं जे काही शेत आहे तेही त्यांनी फसवून नावावर करून घेतले. कोर्टानं दिलेलं आहे तिला रान. बरं. तिचं तिला रान आपलं मिळावं. हिला बाकीचं कारण आम्हाला काय सांगायचं नाही. काय तिचं जे रान ते दिलेलं आहे तिच्या नवऱ्याच्या पुडगीत तिचं तिला रान भेटावं. म्हणजे ते पोटगीतलं मिळणारं रान पण ते द्यायला तयार नाही ती देत. तिला फसवून घेतलंय ना रान. बाला फसवून घेतलं, म्हातारीला बी फसवूनच घेतलेलं आहे. असं उदाहरण मला वाटतं जगात दुर्मिळ असेल की इतकी निष्ठुर मुलं की आपल्या जन्मदात्या आईलाच जर असे रानासाठी मारहाण करत असतील. या वयात 80 वर्ष वय असताना तिला सांभाळत नाहीत, तिला त्यांनी घरातून हाकलून लावलं आहे. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथंही त्यांना न्याय मिळाला नाही. म्हणून आज कडक उन्हामध्ये आज या तहसील ऑफिसच्या समोर त्या उपोषणाला बसलेत. आता प्रशासनच मायबाप त्यांची कधी दखल घेणार हा खरा प्रश्न आहे. या वयात त्यांनी जायचं कुठं? गावामध्ये कोणाचा आधार नाही. या वयात त्यांना भाड्यानं राहावं लागतं आहे आणि या वयामध्ये त्यांच्या पाठीशी कुणीही नाही. असं असताना ती निष्ठुर मुलं मात्र आमचे आईवडील मेलेत असं त्यांना सरळ म्हणतायत आणि यांच्या नावची असणारी जमीन मात्र ते म्हणजे हडपून बसलेत. यासाठी या इथं न्याय मागायला बसलेत. आज आपण बघतोय की समाजामध्ये अनेक दानशूर असे आहेत की अगदी शून्यातून एखाद्या अडचणीत असेल तर त्यांना मदत करतात. परंतु या आजींच्याकडे पाहिल्यानंतर यांना आता कोण मदत करणार हा खरा प्रश्न आहे. पोलीस स्टेशननं दाद घेतलेली नाही. आता या तहसीलदार साहेब तरी यांची दाद घेणार का आणि यांना न्याय मिळवून देणार का हे पाहणं आता खरंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु एक मात्र निश्चित आहे की या आजच्या जगामध्ये अशीही काही निर्दयी माणसं आपल्याला पाहायला मिळतात की ते आपल्या जन्मदात्या आईलाच जर प्रत्यक्षात आपण आईला म्हणजे देवा ठिकाणी मानतो. अगदी काही अशी उदाहरणं आहेत की आईला नमस्कार केल्याशिवाय ती घराच्या बाहेर पडत नाहीत. असं असताना या मुलांनी या आईनं असं काय पाप केलं आहे की तिचं सगळं रान हडपलं आहे आणि तिला असं वाऱ्यावर सोडलं आहे आणि उपोषणाला बसायला लावलं आहे. या वयात ना कुठला आधार आहे, औषध पाण्याचं त्यांचं नेमकं काय होत असेल, कुठं राहत असतील याची काळजी तुम्ही आम्ही करतो. परंतु यांची मुलं मात्र असं करताना दिसत नाहीत आणि यांचं म्हणणं असं आहे की CBI चौकशी झाली पाहिजे किंवा प्रशासनानं यांना या सगळ्या जाचातून मुक्त करण्यास मदत केली पाहिजे. एवढं एकच म्हणणं घेऊन ही आजी 80व्या वर्षीसुद्धा उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बाळवणीच्या या हौसाबाई यशवंत माळे आणि यांच्या या लेक आहेत. या दोघी इथं उपोषणाला बसलेत आणि बघतोय की त्यांचं दुसरं एक उदाहरण त्यांनी सांगताना सांगितलं की आंब्याच्या झाडाखालचा आंबा खाल्ला म्हणून यांना अक्षरशः शापकानं मारलं आहे. काय झालं होतं आजी नेमकं? आंबा आणायला गेलो होतं. हां ते पाड गोळा करायला लागल्यावर ना चापकान मारलं. तालीव जाऊन ठोठो बोंबालं. म्हातारण घरला आलं. हां मला मारलं म्हणून सांगितलं. बरं. मग पुन्हा म्हणलं कशाला जायचं आंबा आपल्याला नको विकत आणून देते. पुन्हा मग मी भाड्याच्याच घरात होते. म्हाताऱ्याला सांभाळला आणि म्हातार पाटकीला त्या हापकीनं मरूनच गेलं. या दोन्ही मुलांना तुम्ही अगदी लहानाचं मोठं केलं होतं त्यावेळेला काय स्वप्न होतं तुमचं? मला वाटत होतं की काहीतरी सुधारतेली. धोतरं निसून मी दिवस काढलं पण जमीन मी इकली नाही आणि धाकट्या लेकानं आता 1 एकर जमीन इकून टाकली. त्याच्या नावी होती ती आणि आता म्हणतो 4 एकर माझा पाहिजे. तुझा काही संबंध नाही तर तो याच नाही लिखीला आणि मला म्हणतो तुझा काही संबंध नाही. अनिवार्य लागलेले ते अनिवार्य देणार नाही येऊन. काय नेमकं म्हणजे काय वाटतंय न्याय मिळेल? काय नाही न्याय म्हातारीला तरी द्यावावी. कोर्टानं तिला जमीन दिलेली आहे. काय तिची तिला द्यावावी. काय आणि सगळं खरं ते दोघांनी घेतले का नाही ती 4 एकर
त्यातली माझी मला दिली पाहिजे तिने जमीन. हा आईच्या आईला कोर्टाने दिलेले, आईच्या आईला देऊन शिनं माझं मला हिस्सा पाहिजे का नको? मुलगी म्हणून आज मग ती दिना झाली तिथे, माझा हिस्सा मला दिना झाली तिथे. दोघं जणी खमटाय बघताय तिथे. तुम्ही कोर्टात गेला नाही? कोर्टात ह्याच्यावर गेलेलं नाही, पण आता काय वेळ आल्यावर जायला लागणारच आहे आम्हाला, त्याच्यात काय वाद नाही. पण आता म्हातारीचा गेलो होतो की झाडं तोडाय गेलो ना, ते धाकटा भाऊ अंगावाला, थोरला भाऊ म्हणतो जायचं नाही खाली. हा माझ्या अंगावर येते ती, थोरला धाकटा भाऊ येते ती. रानात यायचं नाही, कोर्टाकडे जमीन घ्यायची, कोर्टाकडे घेऊ. त्याला जाणून म्हणतो कोर्टात निकाल लागल्याशिवाय याचं नाही रानात. निकाल तरी लागलेला आहे काय, आणि तुम्ही म्हणता की याचं नाही म्हणते ती. मला माझ्या पोराला मला अंगावर येते ती. एक वक्ताला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. म्हटलं साहेब अशा ना असं आम्ही रान काढतोय तर आम्हाला ह्यो भाऊ काढून दिना. तर ह्यो भाऊ म्हटला याचं नाही, म्हटला तुडीन, म्हटला तिथं आले हो ना का. धाकटा भाऊ मग तू तुडीन, थोरला भाऊ मग तू इथनं वाट नाही, तुझ्या बाचं रान आहे बी मग तू. हा मग सगळं ह्यांच्याच बाचं झालं. बनीच्या वक्ताला म्हणजे बाला 2 पोरं आहेत, तिसरी बन लेख नाही त्यासनी काय नाही. आपण बघतोय की आईला चापकानं मारलं, वडिलांना चापकानं मारलं, आईला काठीनं मारहाण करतायत, बहिणीच्या अंगावर जात आहेत आणि बहिणीला सांगतात की तुझा इथं कसलाही वाटा नाही. ही नेमकी असली दादागिरी या बाळवणी गावामध्ये चाललेली असताना सुद्धा बाळवणी गावचं हे जे काही राजकीय काही नेते असतील, काही तिथले काही जुने जाणते नेते असतील, त्यांनी यामध्ये खरं लक्ष घालून यांना न्याय देणं हे क्रमप्राप्त होतं, परंतु तसं घडताना दिसत नाही. त्यामुळंच हे आज उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.